घालून आले. मला आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता यामध्ये. आणि मी आलं जाऊन तिथे पण आम्ही आईस्क्रीम खाल्लं, म्हणजे आम्ही तुला व्हिडिओ करायला चांगलं पडेल म्हणून बटर घालून झाकण लावून दिलं. तर हे दोन हाय, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता वाजले आहेत 12. मी 12ला व्हिडिओ सुरू करते कारण गणेश नाश्ता वगैरे करून गेलाय. तो असला की मला व्हिडिओ बनवताच येत नाही कारण त्याची सकाळची इतकी धावपळ असते. त्याला रोज सकाळी लवकर जायचं असतं आणि माझं काही आवरत नाही, त्यामुळे मी तो गेल्यानंतरच व्हिडिओ बनवते. तर तो नाश्ता करून गेलाय, स्वयंपाक झालाय. पण आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज घरी माझे सासू सासरे आणि माझे आत्ते सासूबाई म्हणजे गणेशची आत्या आणि मामा येणार आहेत. तर त्यांच्यासाठी मी पावभाजी बनवणार आहे. तर म्हटलं की ही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते आणि एक व्हिडिओ पण बनवून होईल. तर लगेच सुरू करू आजच्या दिवसाला आणि बघू की आजचा दिवस कसा जातो. तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काल मी बाजारातून ना जे पावभाजीला लागेल ते सगळं घेऊन आले होते. तर आता काढून घेते. बटाटा, शिमला मिरची, गाजर, मिरची, आलं आणि टोमॅटो, कांदे लागतील एवढं लागणार आहे. आणि माझ्याकडे ना फ्लावर होता तर तो मी असं ना कट करून ठेवलाय. आता हे बाकीचं पण कट करून घेते. सगळं कटिंग करून झालं. फ्लावर आधीच केला होता. शिमला मिरची, गाजर, ही आलं लसूणची पेस्ट आहे, पण मी आलं अगदी थोडंच घातले, जास्त घातलेलं नाही आहे. आणि आता फक्त हा बटाटा कट करून घ्यायचा आहे. बटर काढलाय आणि कांदा, टोमॅटो आणि मिरची कट करून ठेवले. कोथिंबीर पण लागणार आहे, पण ती मी कट करून घेतली होती तर ती पण कट करून घेतले. चला आता लगेच पावभाजी बनवायला सुरू करते. आणि यावेळेस मी एकाच कुकरमध्ये पावभाजी बनवून घेणार आहे. आधी मी कशी करायचे, पहिला भाज्या शिजवून घ्यायचे, नंतर मग फोडणी द्यायचे. पण यावेळेस तसं करणार नाही, सगळं काही एकदमच शिजवून घेणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये मी आधी बटर घालून घेतलं. बटर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घातले, मिरची घातली आणि मग कांदा घातला. कांदा थोडा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतले. दोन्ही चांगले भाजून झाल्यानंतर मग बाकीचे सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड केले. हळद, गरम मसाला, लाल तिखट म्हणजे आमच्याकडे याला चटणी म्हणतात, ती घालून घेतली होती. आणि पावभाजी मसाला, हे इतकेच मसाले घालून घेतले होते. आणि त्यानंतर सगळ्या कट करून ठेवलेल्या भाज्या घालून घेतल्या. फ्लावर, शिमला मिरची, बटाटा आणि गाजर हे सगळं घालून घेतलं. याच्यामध्ये हिरवे वाटाणे पण घालतात, पण ते माझ्याकडे नव्हते म्हणून मी ते काही घातले नाहीत. 4 भाज्या होत्या त्याच घालून घेतल्या. तुम्हाला आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता यामध्ये. आणि मी आलं लसूण पेस्ट घालायचं विसरले होते म्हणून आता घालून घेते. हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि वरून आणखी थोडं बटर घालून झाकण लावून दिलं. पावभाजी तयार होत आहे तोपर्यंत मी माझ्या तिखट मिठाच्या बरण्या रिकाम्या झाल्या. तर माझ्या तिखट मिठाच्या बरण्या रिकाम्या झाल्या होत्या, त्या मी भरून ठेवते कारण मी हे धुवून सुकवून ठेवल्या आहेत. तर हे तिखट आणि मीठ याच्यामध्ये भरते. मीठ मी कायम कमीच भरते कारण मिठाची बरणी रिकामी लवकर होत नाही, त्यामुळे ती घाण पण दिसते म्हणून मी इतकंच भरते. हे कसं लवकर संपलं जातं आणि बरणी पण धुतली जाते. पण तिखट मात्र मी पूर्णच भरते कारण हा छोटीशीच आहे आणि लवकर पण संपतं, त्यामुळे हे मी पूर्ण भरते. अजून माझा बाकीचा किराणा पण भरून ठेवायचा, आणून ठेवलाय पण फक्त भरायचा राहिला. हे धुवून ठेवलेत तर ह्याच्यामध्ये मी नंतर केव्हा तरी भरून ठेवेन.
चला, पावभाजी पण तयार आहे. एक 4-5 शिट्ट्या दिल्यानंतर मी एक 10 मिनिटं बारीक गॅसवर ठेवून दिलं होतं. त्याच्यामुळे मला भाजी पण जास्त वेळ मॅश करावी लागली नाही. आणि गणेश पण पाव घेऊन आला होता, कारण आमचं दुपारचं जेवण पण हेच आहे म्हणून मी लगेच पाव भाजायला घेतले. आणि एकदम टेस्टी बनली होती पावभाजी. गणेशला तरी आवडली. तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्ताच आई बाबा आत्या मामा गेले, त्यांना आम्ही खाली सोडून आलो. पण मी काही व्हिडिओ बनवला नाही, कारण इथे राहायला आल्यापासून ते पहिल्यांदाच घरी आले होते आणि त्यांच्यासमोर मोबाईल घेऊन व्हिडिओ वगैरे बनवणं मला बरोबर वाटलं नाही. आणि त्यांनी पण कितपत कम्फर्टेबल आहे ते पण माहीत नव्हतं, म्हणून म्हणलं राहू दे. पण आत्ता गेलेत आणि आत्या आणि मामानी माझ्यासाठी ना गिफ्ट आणलेत. ते कोणते कोणते तुम्हाला दाखवते. पहिलं तर हे, जेव्हा जेव्हा ते इथे येतात तेव्हा ते एक डार्क चॉकलेट तरी घेऊनच येतात. तर हे 2 डार्क चॉकलेट ते घेऊन आलेत. आणि त्याच्यासोबत हे एक आणलंय. आणि हे घेऊन आलेत. आणि ते मला बोलले की हे तुला व्हिडिओ करायला चांगलं पडेल म्हणून हे ते माझ्यासाठी घेऊन आलेत. आणि त्यासोबत आम्हाला मिळालेलं आहे हे. तर हे सगळं ते घेऊन आले होते. आणि आता मी हे डार्क चॉकलेट खाऊन घेते. आता मी जात आहोत आईस्क्रीम खाण्यासाठी. म्हणजे पूर्ण झोपण्याची तयारी झाली आहे तरी आम्हाला आईस्क्रीम खायचं आहे. बरं, आम्ही दोघेच जात नाही आहे, तर आम्ही आमच्या फ्रेंड्सना पण बोलवून घेतले आणि ते पण आईस्क्रीम खाण्यासाठी आलेत. आता बघू कुठे जायचं. याला खायचं होतं आईस्क्रीम. मी बघे काय घालून आले. आईस्क्रीम प्लस कोका की हो का? ते पण छान लागतं. जो सॉफ्टी बोल ना. आमच्या ग्रुपमध्ये जितकं जास्त गणेशला आईस्क्रीम आवडतं तितकं कोणालाच आवडत नाही. आम्हा तिघांना पण जास्त आईस्क्रीम असं खास करून आवडत नाही, पण त्याला आवडतं. त्याच्यामुळे त्याच्या एकट्यामुळे आम्हा तिघांना पण सवय लागली आईस्क्रीम खाण्याची. आणि आज तर आम्ही जवळपास 8-9 किलोमीटर लांब आलो होतो फक्त आईस्क्रीम खाण्यासाठी. आईस्क्रीम पण नाही, आम्ही इथे येऊन सॉफ्टी घेतली. आणि इतक्या लांब येण्याची काही गरज पण नव्हती, कारण आमच्या घराजवळच आईस्क्रीमचे इतके शॉप आहेत. तरी पण आम्ही का माहीत नाही इतक्या लांब येऊन सॉफ्टी घेतली. इथे खाऊन पण आमचं मन काही भरलं नाही, म्हणून आम्ही पुन्हा परत गेलो आणि दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन तिथे पण आम्ही आईस्क्रीम खाल्लं. म्हणजे आम्ही इतके वेडे झालो आहोत त्या आईस्क्रीमच्या मागे. एकट्या गणेशमुळे आम्हा तिघांना पण ही सवय लागली आहे. आणि आता तर हे रोजचंच काम झालंय. जेवण झाल्यानंतर आम्ही जातोच आईस्क्रीम खाण्यासाठी रोज एका शॉपमध्ये. कधी कधी आमय सुषमा असतात, कधी कधी नसतात. कधी कधी आम्ही दोघंच जातो किंवा कधी कधी गणेश एकटा जाऊन खाऊन येतो. तो रोज काहीसं असं आमचं चालू असतं. पण आता हा व्हिडिओ इथेच संपवते. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल. माझे व्हिडिओ बघत राहा. आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.